एकीकडे मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यामुळे राज्य सरकारची आता आरक्षणासाठी धावाधाव सुरू झाली। फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची तयारी सरकारने चालवली आहे। त्यासाठी चक्क एक आठवड्यातच मराठा समाजाचं मागासलेपण तपासलं जाणार आहे। पाहूयात एक रिपोर्ट। एका आठवड्यात मराठ्यांचं मागासलेपण तपासणार। 23 जानेवारीपासून होणार सर्वेक्षणाला सुरुवात। जरांगेंची मुंबईकडे कूच, सरकारची धावपळ। मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठा बांधवांसह जालन्याच्या अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच केलंय। आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नसल्याचं जरांगे पाटलांनी ठणकावलंय। त्यामुळे मराठ्यांचा मोर्चा मुंबईत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कामाला लागलंय। अवघ्या एका आठवड्याच्या आतच मराठ्यांचं मागासलेपण तपासण्याचा घाट राज्य सरकारनं घातलाय। राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं सर्वेक्षण 23 जानेवारी म्हणजे येत्या मंगळवारपासून राज्यभरात सुरू होणार आहे। यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण होणार आहे। 31 जानेवारी पूर्वी हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी हे सर्वेक्षण करतील। या सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं सॉफ्टवेअर तयार केलं असून प्रश्नावलीही देण्यात आली आहे। तसंच सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 21 आणि 22 जानेवारीला विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। की मराठा आरक्षण एक आठवड्याच्या आत आपण समाज आरक्षण करण्यासाठी पूर्णपणाने सर्व स्तरावर आपण त्याचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर मराठा समाज आपण मागासवर्गीय ठरवू। विशेष अधिवेशन म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे। 26 जानेवारीला तर या ठिकाणी यायचं म्हणतात, तोपर्यंत मला वाटतं बघू काय मार्ग निघतो। पण अजूनही मी सांगेल की आपण थोडं संयमाने घेतलं तर निश्चित तुम्हाला 100% आणि संपूर्ण मराठा समाजाला नुसतं त्याच्यामध्ये यांना द्या त्यांना द्या असं नाही, तर 100% मराठा समाजाला आपल्याला आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे। शासनाची तयारी झालेली आहे। आम्ही सर्व दृष्टीने अगदी सुप्रीम कोर्ट असेल, बॅकवर्ड कमिशन याच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत। याशिवाय कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातीच्या राज्यभरातून आढळून आलेल्या 54 लाख नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे आदेश महसूल विभागानं दिलेत। तसंच या नोंदी नागरिकांना पाहता याव्यात यासाठी तलाठ्यांमार्फत गाव पातळीवर अद्ययावत याद्या उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। नोंदींचा पुरावा म्हणून वापर करून पात्र व्यक्ती जातीचे दाखले काढू शकतील असंही महसूल विभागानं स्पष्ट केलंय। एकीकडे प्रशासकीय पातळीवर या सगळ्या हालचाली सुरू असतानाच मुख्यमंत्रीही जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समजतंय। मी त्यांना सांगितलं की दादा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आंदोलन करत असताना पहिलं तुमची प्रकृती सांभाळा। कालही सीएम साहेबांनी सांगितलं, आजही सांगितलं की फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षण विषयासाठी आम्ही स्वतंत्र अधिवेशन बोलवणार आहे आणि त्यांचं म्हणणं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेन आणि मग समजा त्यांना अजून एखाद्या वेळी त्यांना विनंती करायची वेळ आली तर जरूर आपण त्यांना विनंती करू। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रशासकीय यंत्रणेकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचा सरकारचा इरादा आहे। एकूणच जरांगेंच्या ताठर भूमिकेमुळे सरकार काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। पण जरांगे पाटलांना मिळत असलेला मराठा समाजाचा पाठिंबा पाहता सरकारला आरक्षणाबाबत लवकरात लवकर पावलं उचलावी लागतील, अन्यथा मुंबईत धडकलेल्या मराठा मोर्चाची समजूत काढणं सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं। जालन्याहून लक्ष्मण सोळुंकेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।